जय भीम सर्वांना. जय शिवराय, नमो बुद्धाय, जय संविधान. पुन्हा एकदा जागा हो बहुजन रात्रबाहेरचे आहे. या यूट्यूब चॅनलवरून मी थोडंसं माझं हे थोडक्यात मनोगत करणार आहे. तत्पूर्वी जर माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही कोणी नवीन असेल तर प्लीज मला सबस्क्राईबर करा, की असेच काही माझे नवनवे व्हिडिओ येतील तुमच्याकडे. आणि धम्म उपासिका म्हणून या ठिकाणी शिबिर चालू केलेले आहे. मी माझ्या महिलांना घेऊन कालपासून शिबिर जॉईंट केले. त्या ठिकाणी त्रिशरण काय, पंचशील काय, विधायकशील काय आणि कुठल्या शब्दाला काय म्हणतात, ध्यान, मेडिटेशन हे सगळं काही त्यात आता घेत आहेत. जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन महिलांना मार्गदर्शन करत आहेत. आणि मलाही खूप आनंद होतो आहे. मी आता कामावरून आले, मी पटकन येऊन आवरलं, आता निघायची तयारी करते. आणि मग ह्याच वयात तरुण पिढीला माझं सल्ला आहे की प्रत्येकाने वळालं पाहिजे, कारण की नंतर वय झाल्यानंतर आम्हाला सगळं आठवतं. आणि म्हणून तेव्हा वामनदादाचं एक गीत, मला त्या गीताचं एक कोर्स आठवलं. केस माझे जेव्हा गळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. केस माझे जेव्हा गळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले. जात होतो पुढे, गात होतो पुढे, जात होतो पुढे, गात होतो पुढे, गात होतो वामन मी, जात होतो पुढे. सॉरी, मला का पुढचं येत नाही, पाठ नाही माझ्या, बघून म्हणू शकते. परंतु मला ह्या गाण्याचं आठवलं आणि मला असं वाटतं तरुण पिढी इतकी बहकत जाण्यापेक्षा कुठंतरी त्यांना धार्मिक विचारामध्ये आणि धम्माच्या वाटेवर आणणं खूप गरजेचं आहे. अंधकाराच्या कर्मटकांडाच्या नादी लागण्यापेक्षा सत्याच्या वाटेवर जर आलं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक नवीन आनंद आणि नवचैतन्य निर्माण होईल आणि एक नवीन ऊर्जा येते.